मित्रांनो राम राम। यावर्षी पाटील बायोटेक कंपनीनं एक नवीन किट लॉन्च केलेली आहे, जिचं नाव आहे जैविक मित्र किट। मित्रांनो, ज्या प्रकारे नावामध्ये जैविक मित्र आहे, तर त्याच प्रकारे तिचं काम सुद्धा एक मित्रासारखंच असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, होतं काय, आपण कंटिन्यू रासायनिक केमिकलचा तिथं वापर करत चालल्यामुळे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो उत्पादनाचा खर्च आहे, तर तो तिथं वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो ड्रॉबॅक आहे, तर तो म्हणजे आपल्या जमिनीची जी काही सुपीकता आहे, तर ती खालावत चालताना आपल्याला पाहायला मिळत असते। परंतु याच्यासाठी आपण ही जी काही जैविक मित्र किट आहे, तर ही पाटील बायोटेक कंपनी लॉन्च केली आहे। हिचं वजन असणार आहे मित्रांनो 16 किलो। या 16 किलोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या जमिनीसाठी आणि त्याच्यासोबतच आपल्या पिकासाठी फायद्याचे जे काही जीवाणू आहेत, तर या किटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मी तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये काय काय भेटणार आहे आणि त्याचा कशा प्रकारे फायदा आपल्या पिकाला तिथं होऊ शकतो, जेणेकरून तुम्ही या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जो काही बेसल खत व्यवस्थापन करणार आहे, तर तो जैविक मित्र किट सोबत जर केला तर आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सखोल आणि डिटेल अशी माहिती जैविक मित्र किट बद्दल तिथं भेटताना पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जीवाणू असलेले आपल्याला औषधं तिथं पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये निमेटोगार्ड जी या नावाचं एक औषध आहे, जिचं वजन 4 किलो आहे। आणि ही जी काही पूर्ण किट आहे आणि ही जी काही पूर्ण 4 प्रोडक्ट आहेत मित्रांनो या किटमध्ये, तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाणेदार स्वरूपात आपल्या पाटील बायोटेक कंपनीने तिथं बनवले आहेत। तर हे जे काही निमेटोगार्ड जी आहे मित्रांनो, तर हे 4 किलो आपल्याला या किटमध्ये पाहायला मिळतंय। याच्यामध्ये एक बॅसिलोमायसिस लिलेसिनस या नावाचं एक जैविक जीवाणू आहे। हा जीवाणू काय करतो माहिती का, आपल्या जमिनीमध्ये जे काही हानिकारक निमेटोड असतात, आता तुम्ही मिरची या पिकाचा विचार करा किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये ज्या पिकामध्ये निमेटोडचा प्रॉब्लेम येतो, तर त्या निमेटोडला पूर्णपणे खाऊन टाकतो, त्या निमेटोडला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे जे काही निमेटोगार्ड जी आहे, तर ते आपल्याला करताना पाहायला मिळेल। दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा जी। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये ट्रायकोगार्ड जी या नावाचं एक प्रोडक्ट आपण दिलेलं आहे। तर भारतामध्ये पहिल्यांदाच जो काही ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जैविक बुरशी आहे, तर ती दाणेदार स्वरूपामध्ये पाटील बायोटेक कंपनीनं तिथं बनवलेली आपल्याला पाहायला मिळते। ही जी ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जैविक बुरशी काय करते माहिती का, आपल्या जमिनीमध्ये ज्या काही हानिकारक बुरशी असतात, आपल्या पिकाला कधी कधी अचानक विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो पहा, तर ती म्हणजे फ्युजेरियम या नावाची हानिकारक बुरशी। तर या फ्युजेरियम या नावाच्या हानिकारक बुरशीला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम ही जी काही ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जैविक बुरशी आहे, तर ती करताना पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण ट्रायकोगार्ड जी या नावाने आपण या किटमध्ये आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहे। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या पावसाळा वगैरे जर जसा 20-25 मेचा काळ येतो मित्रांनो, तर जे शेतकरी हळद उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर कुठलेही जसं ऊस उत्पादक शेतकरी असेल किंवा कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा इतर भरपूर साऱ्या पिकामध्ये आपल्याला हुमणी अळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो। आणि हुमणी अळी मातीमध्ये असते, आपल्या पिकाचे जे काही तंतुमुळं असतात, तर त्यांना पूर्णपणे खाऊन टाकण्याचं काम करते। परंतु हे जे ह्युमनासूर जी हे दाणेदार स्वरूपातलं जो बॅक्टेरियायुक्त खत आहे, तर याच्यामध्ये आपल्याला मेटारायझम ॲनिसोप्ली या नावाचं एक जैविक जीवाणू तिथं पाहायला मिळतो। हा मेटारायझम ॲनिसोप्ली हा जीवाणू काय करतो माहिती का, हुमणी अळीला पूर्णपणे खाऊन कुजून टाकण्याचं काम करतो आणि भविष्यामध्ये दीर्घकाळ आपल्या जमिनीमध्ये पडून राहतो, जेणेकरून लॉंग टर्म याचा जो काही रिझल्ट आहे, दीर्घकाळ आपल्याला हुमणी अळीवरती जर नियंत्रण मिळवायचं असेल, तर हुमनासूर जी हा अतिशय महत्त्वाचा रोल तिथं आपल्याला निभावताना तिथं पाहायला मिळतोय। चौथा सगळ्यात महत्त्वाचं आणि पाटील बायोटेक कंपनीचं दर्जेदार उत्पाद, तर ते म्हणजे NPK कन्सोज जी। शेतकरी मित्रांनो, होतं काय माहिती का, आपण जे काही रासायनिक खतं टाकतो आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या कोणत्याही पिकाला ड्रीपद्वारे सोडत असू द्या, तर 50 ते 60% आपल्या पिकाला तिथं लागू होतात। उरलेले 30 ते 40% जे काही रासायनिक खतं आहेत किंवा NPK खतं असतात, तर ते आपल्या जमिनीमध्ये अस्थिर स्वरूपात पडून असतात। परंतु जमिनीमध्ये पडलेले अस्थिर स्वरूपातले जे काही खतं आहेत, तर त्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे जे काही जीवाणू आहेत, तर ते NPK कन्सोज जी या खतामध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NPK कन्सोज जी, हुमनासूर जी, निमेटोगार्ड जी आणि त्याच्यासोबतच ट्रायकोगार्ड जी या नावाचे 4 वेगवेगळ्या प्रकारचे 4-4 किलोचे हे जे काही पॅकेटमध्ये आपण पूर्ण किटमध्ये जैविक मित्र किटमध्ये तिथं देताना आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामामध्ये तुम्ही कोणत्याही पिकाची जर लागवड करणार असाल आणि वेगवेगळे हे जे काही प्रॉब्लेम तुमच्या शेतामध्ये तिथे येत असेल, तर एक जैविक मित्र किट
तुम्ही बेसल खत व्यवस्थापन जे काही करता तर त्याच्यामध्ये मिक्स करून जर टाकली तर तुमच्या शेतामध्ये हे जे काही विविध प्रॉब्लेम आहेत तर ते येणारच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सुरुवातीपासूनच भविष्याचा जर विचार केला, म्हणजे सुरुवातीपासूनच आपण जीवाणू कल्चरचा जर तिथं वापर केला तर भविष्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या हानिकारक बुरशी असेल, निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल किंवा मर रोगाचा प्रॉब्लेम असेल तर हे प्रॉब्लेम येणारच नाही. आणि एकंदरीत आपला उत्पादनावरचा जो काही खर्च आहे, वायपट खर्च, तर तो आपल्याला तिथं कमी झालेला पाहायला मिळेल आणि निश्चितच आपलं उत्पादन तर तिथं 100% वाढणारच आहे. मित्रांनो, यावर्षी आवर्जून वापरून पहा जैविक मित्रा किट. तोपर्यंत धन्यवाद.